बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। भाजपला औरंगजेबावर एवढं प्रेम का आलं आहे, एवढं प्रेम का आहे औरंगजेबावर? औरंगजेब एक शासक होता आणि त्याने महाराष्ट्रावर वारंवार हल्ले केले। त्याचा जन्म गुजरातमध्ये झाला आहे। हे जर चुकीचे असेल तर भाजपनं आम्हाला इतिहास सांगितला पाहिजे। औरंगजेबचा जन्म कुठे झाला होता? जसा आम्ही गर्वाने म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे यांसारख्या महान योद्धांचा जन्म महाराष्ट्रात झाला। महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यासारख्या महान नेत्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला। औरंगजेबाचा जन्मही गुजरातमध्ये झाला, तर मी काय चुकीचं बोललो? ज्या मातीत औरंगजेबाचा जन्म झाला त्या मातीचे काही गुणधर्म राज्यकर्त्यांना लाभले असतील। मोदी आणि शहा यांच्याप्रमाणे महाराष्ट्रावर हल्ले करत आहेत, महाराष्ट्र तोडण्याचा, महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांच्यात कोणाला मिरची लागण्याची काय गरज आहे? मी कोणाला औरंगजेब नाही म्हटलं ही एक विकृती आहे। जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू व्यक्तिगत नाही, हा इतिहास आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही भाषा आम्ही बोलतो। ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केलाय त्यांना त्याच मातीत आम्ही गाडलेला आहे। त्यांना एवढ्या मिरच्या झोंबायचे कारण काय? मोदींच्या बाजूला लावा औरंगजेबाचे फोटो। तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात, क्रूर सूडबुद्धीने वागणारे लोक आहात। बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब ठाकरे यांच्याबद्दल त्यांच्या बाबतीतला अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे। अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती। या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पूजतो, त्यांना तुम्ही नकली म्हणता, ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात, तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात। तेलंगणात जाऊन महाराष्ट्राबद्दल अशा प्रकारची भाषा करणं बरोबर नाही। यालाच तर सुडाचं राजकारण असे म्हणतात। सत्तेचा गैरवापर करतात, लफंगेगिरी आणि भय म्हणतात। महाराष्ट्रात, मुंबईत आम्ही कुठेही सभा घेतली तर आमच्या सभेला लोक येतील, भाड्याने आम्हाला लोक आणावी लागत नाहीत। तुम्ही त्यांचा जुना टीजर दाखवा। मोदी आणि शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका हे कोण म्हणालं होतं? आता हे वाघ एकत्र येत आहेत, ते लांडगे आहेत। आमच्या पक्षाकडून प्रतिनिधी जातील, अत्यंत गंभीर मुद्दा आहे। 11-12 दिवसांनी 10% मतदान वाढवतात, हा एक संशोधनाचा विषय। जे बोललो ते खरं बोललो। एकनाथ शिंदे समोर देखील हीच भूमिका होती। जेल की गद्दारी, त्यांनी जेलच्या ऐवजी गद्दारी किंवा पक्षानंतर आणि त्यांच्या बरोबरच्या सगळ्या लोकांनी तोच मार्ग स्वीकारला। जेलमध्ये जाण्याची हिंमत त्यांनी कधीच दाखवली नाही। आम्ही दाखवली, पक्षांतर नाही केलं। आम्ही जेलमध्ये गेलो, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांनी शरणागती पत्करली, जेलमध्ये गेले आणि हुतात्मे झाले। छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा यातले आहेत। त्यामुळे या सगळ्या लोकांना कोणताही स्वातंत्र्यकारी लढ्यातील क्रांतिकाराचे नाव घ्यायची औकात नाही। पण शरणागत झालेला आहात आपण, गुलामी पत्करलेली आहे, त्या पद्धतीनेच बोललं पाहिजे, त्या पद्धतीने जगलं पाहिजे। उगाच छात्या फुगवून बोलू नका। कंप्लेंट हुई है और उसको लेके काफी विवाद हो रहा है, क्या कहना चाहिए? इतना भारतीय जनता पार्टी का औरंगजेब के ऊपर प्यार उमड़ आया है? इतना प्रेम क्यों है औरंगजेब के ऊपर? औरंगजेब एक शासक था और उस शासक ने महाराष्ट्र के ऊपर बार बार हमले किए, अत्याचार किए, लूट की। उसका जन्म गुजरात में हुआ था। क्या ये गलत है मोदी जी ने या भारतीय जनता पार्टी ने? उस बारे में फिर हमें इतिहास बताना चाहिए कि औरंगजेब का जन्म कहाँ हुआ था। जैसे हम गर्व से कहते हैं छत्रपति शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, बाला साहब ठाकरे, ये सब महान योद्धा, इनका जन्म महाराष्ट्र में हुआ, हम गर्व से कहते हैं। महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल जैसे महान नेताओं का जन्म गुजरात में हुआ है। आई रिपीट, महान नेताओं का जन्म गुजरात में हुआ। उसी तरह से एक औरंगजेब का जन्म जिसने पूरे देश को अपने पकड़ में लेने की कोशिश की थी, खास करके महाराष्ट्र के साथ संघर्ष किया था, उसका जन्म औरंगजेब का जन्म गुजरात में हुआ, दाहोद में। उसमें मैंने गलत क्या कहा है? तो जिस मिट्टी में औरंगजेब का जन्म हुआ है उस मिट्टी का थोड़ा गुण धर्म वहां के राज्यकर्ताओं को लगा होगा। उसी तरह से मोदी जी और शाह जी उसी तरह से महाराष्ट्र के ऊपर हमले कर रहे हैं, महाराष्ट्र को तोड़ने की कोशिश करते हैं, महाराष्ट्र लूटने की कोशिश करते हैं। उसमें मिर्ची लगने की क्या जरूरत है किसी को? मैंने तो किसी को औरंगजेब नहीं कहा है कि ये एक विकृति है, एक वृत्ति है।
तुम्ही गाडण्याची भाषा केली म्हणून ती तक्रार आणि गुन्हा जे महाराष्ट्रावर चाल करून येतील त्यांना गाडू, व्यक्तिगत नाही. हा इतिहास आहे. हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ही भाषा आम्ही बोलतो. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले करून महाराष्ट्राला खतम करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत आम्ही गाडलेलं आहे. मग अफजल खान असेल, शाहिस्त खान असेल, औरंगजेब असेल, असे अनेक लोक आहेत ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले, त्यांना आम्ही गाडलं. महाराष्ट्र हा आम्ही संघर्ष करून मिळवलेला आहे, हौतात्म्य देऊन मिळवलेला आहे. याच्यामध्ये काय चुकीचं आहे का? नाही ना. एवढं त्यांना मिरच्या झोंबायचं कारण काय? औरंगजेबाचे लावा, तुमच्या मोदींच्या बाजूला फोटो लावा. तुम्ही त्याच वृत्तीचे लोक आहात, क्रूर, सुडबुद्धीने वागणारे, बरं का, धर्माचं आणि धर्मांधतेचं राजकारण करणारे. प्रधानमंत्री का बयान आया कि बाला साहब ठाकरे की जो शिवसेना है उसकी नकली संतानों को जिस तरह से वो भाषा यूज कर रहे, इस तरह से कहा. अगर उद्धव ठाकरे जी को कोई नकली संतान कहते हैं बाला साहब ठाकरे जी का और शिवसेना का, तो ये महाराष्ट्र का अपमान करते हैं. एक देवता समान माता पिता थे बाला साहब ठाकरे और माँ साहब मीनाताई ठाकरे. पूरी महाराष्ट्र उनकी पूजा करता है. शायद मोदी जी ये भूल गए हैं, मोदी जी के दिमाग में कुछ गड़बड़ लगती है आजकल. और अगर कोई बाला साहब ठाकरे और माँ साहब मीनाताई ठाकरे का अपमान इस तरह से करता है तो महाराष्ट्र सहन नहीं करेगा. आप अपने संतान की बात करिए, अगर किसी को संतान होगी तो आपकी असली संतान. हमने ये उसका नोटिंग किया है महाराष्ट्र की जनता ने. हे नकली संतान पुन्हा एकदा म्हणजे नकली शिवसेना, आता नकली संतान काय माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या बाबतीत अत्यंत दळभद्र विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती. आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व, माँसाहेब मीनाताई ठाकरे एक मांगल्य मूर्ती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, या दोघांनाही, या दोन्ही व्यक्तिमत्वांना महाराष्ट्र पूजतो. त्यांना तुम्ही नकली म्हणता, ही तुमची हिंमत. आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात, तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात. हे जे बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना नकली म्हणत असाल आणि आम्ही सगळी त्यांची संतान आहोत, ही 11 कोटी जनतेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे, आम्हाला घडवलं आहे. त्यांना जर तुम्ही नकली म्हणत असाल आणि आम्हाला नकली संतान म्हणत असाल, हा प्रश्न फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाही आहे. या महाराष्ट्रावर ममतेची पाकर घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांच्या अपमानाचा विषय आहे. आणि तेलंगणात जाऊन या औरंगजेबाच्या संतानांनी अशा प्रकारे भाषा करणं महाराष्ट्राविषयी हे बरोबर नाही. सर, आपकी पार्टी के नेता है, एमपी हैं, तो उन्होंने कहा कि श्रीकांत शिंदे के माथे पे लिखना चाहिए कि वो गद्दार बेटे हैं. और बाद में संजय निरुपम का भी बयान आया कि देखिए, किसी का बयान आता है उसका ऊपर मैं मेरा वक्तव्य नहीं देता हूँ. एकनाथ शिंदे गद्दार है क्या नहीं, इतना ही आप कहिए ना. सवाल यही है, एकनाथ शिंदे और उनके 40 लोग, पूरा देश उनको गद्दार कहता है और उनके ऊपर थूकता है. मैं ये नहीं कहूँगा कौन क्या बोलता है, मैं मेरी बात बोलता हूँ. ये 40 लोग गद्दार है क्या नहीं, अजीत पवार के साथ जो 40 लोग गए वो गद्दार है क्या नहीं, लोग उनको गद्दार बोलते हैं क्या नहीं, बेईमान है क्या नहीं. 50 खोके एकदम ओके किसको बोलते हैं, हमको बोलते हैं कि उनको बोलते हैं. तो ये बात छोड़ दीजिए आप. हो, यालाच तर सुडाचं राजकारण म्हणतात, सत्तेचा गैरवापर म्हणतात, काय लफंगेगिरी म्हणतात आणि भीती म्हणतात. भय हे भीतीतून होत आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत आम्ही कुठेही सभा घेतली तरी लोक आमच्या सभेला येते, भाड्याने लोक आणावे लागणार नाही. हिंदुवादी बाग एकत्र या सभेला घेतील अशा प्रकारे कोण हिंदुवादी बाग असं कोण म्हणताय? म्हणजे जे टीजर बघा, असं आहे की तो एक जुना टीजर दाखवा,
की नरेंद्र मोदी आणि अमित शहाला या महाराष्ट्रात पाय ठेवू नका म्हणून. बरं का, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका हे कोण म्हणालं होतं? कोण म्हणालं होतं तुम्हीच सांगा. कोण म्हणालं होतं सांगा ना. का तुम्ही का लाजताय? तुम्हीच बातम्या दाखवल्यात ना अशा. मग आता हे वाघ एकत्र येत आहेत, लांडगे आहेत, लांडगे आहेत. उत्तर पश्चिम सीट से आपके उम्मीदवार हैं अमोल कीर्तिकर, उनको लेकर बीजेपी द्वारा आरोप लगाया जा रहा है कि उनकी कैंपेनिंग में 1993 ब्लास्ट के जो आरोपी हैं ये गलत है, ये गलत है. ये बीजेपी का पूरा एक षड्यंत्र होता है. अपने लोग घुसा देते हैं अंदर और फोटो निकाल देते हैं. हमको मालूम नहीं, हजारों की संख्या में भीड़ आती है, लाखों की संख्या में भीड़ आती है. अमोल कीर्तिकर जीत रहे हैं. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची आज इंडिया ब्लॉक भेट घेणार आहे. होय. या प्रकारे तफावत कमी. तुम्ही स्वतः जाणार आहात का? नाही, आमच्या पार्टीकडून प्रतिनिधी जातील एवढंच मी सांगेन. अत्यंत गंभीर मुद्दा आहे. 11-12 दिवसांनी 10% मतदान हे वाढवतात. हा एक संशोधनाचा विषय आहे. चला, थँक्यू. जेलची पक्ष बदल असं म्हटलं रवींद्र वैतरनी. मला कोण? रवींद्र वैतर असं म्हणतात की जेलची पक्ष बदल असे दोनच मार्ग माझ्यासमोर होते असं रवींद्र वैतर म्हणतात. ते खरं बोलले. एकनाथ शिंदेची सुद्धा तीच भूमिका होती. जेल की गद्दारी. त्यांनी जेलच्या ऐवजी गद्दारी म्हणजे पक्षांतर. आणि बहुतेक त्यांच्या बरोबरच्या सगळ्या लोकांनी तोच मार्ग स्वीकारला. जेलमध्ये जाण्याची हिंमत या लोकांनी दाखवली नाही कधीच. आम्ही दाखवली. आम्ही पक्षांतर नाही केलं, आम्ही जेलमध्ये गेलो. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिशांची शरणागती पत्करली नाही, जेलमध्ये गेले आणि हौतात्म्य पत्करले. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा टाकले. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना कोणत्याही स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकाचं नाव घ्यायची अवकाश नाही. शिवाजी महाराजांचं नाव त्याने घेऊच नाही. हे सगळे योद्धे लढवय्ये होते. आपण शरणागत झालेला आहात, आपण गुलामी पत्करलेली आहे. तुम्ही त्या पद्धतीनंच बोललं पाहिजे, जगलं पाहिजे. उगाच छात्या उगवून बोलू नका. जय हिंद. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.